लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण UIS मीडियाच्या स्पॉटलाइट थिंक या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस. तुम्हा सर्वांना या 2025 नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, समृद्धीचे, आरोग्यदायी आणि धनधान्य समृद्धीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मंडळी, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की नवीन वर्ष सुरू होत असताना पहिल्याच दिवशीसाठी अनेक जण निश्चय करतात. आजपासून मी व्यायाम सुरू करणार, आजपासून मी वाचनाला सुरुवात करणार, आजपासून मी हे करणार, ते करणार, आरोग्याची काळजी घेणार, हे शिकणार, ते शिकणार, अशा संपूर्ण गोष्टींसाठी आजच्या दिवशीपासून सुरुवात केली जाते. कारण असं म्हटलं जातं, ज्यांना कधीच काय करायला जमत नाही पण करायची इच्छा असते ते 1 तारीख म्हणजे 1 जानेवारी ही तारीख शुभ मानतात आणि 1 जानेवारीपासून कामाला सुरुवात करतात. त्यातले काही जण सफल होतात देखील, काही जण मनापासून केलेल्या निश्चयाचं पालन करतात आणि सफल होतात, पण काही जण मध्येच सोडून जातात. आणि ह्यातलं सर्वात कॉमन गोष्ट म्हणजे मी व्यायाम करेन ही. व्यायाम करण्यासाठी अनेक जण व्यायामशाळेमध्ये पैसे घालतात, वर्षभराची फी देतात, काही महिने करतात आणि सोडून देतात. असो, पण सांगायचा मुद्दा हा आहे की अनेक जणांनी, आपल्यातल्या प्रत्येक जणांनी काहीतरी ठरवलं असेल की 2025 मध्ये मी हे करणार, 2025 मध्ये माझा हा निश्चय आहे. पण तुमच्या त्या निश्चयामध्ये ना एक गोष्ट जरा ऍड करा. ती गोष्ट आहे स्त्री सन्मानाची, स्त्री संरक्षणाची, स्त्री आदराची. आजचा काळ तुम्हाला माहितीये कसा आहे. आज महाराष्ट्र, देश सोडाच, आपण देशाबद्दल नंतर चर्चा करू, पण आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र, ज्यांनी स्त्रियांचा कायमच आदर केला, स्त्रियांच्या संरक्षणासाठी ज्यांनी लढा दिला, असे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण आपलं आराध्य दैवत मानतो, असे महाराष्ट्रामधील आपण नागरिक आणि ह्याच महाराष्ट्रामधील स्त्रिया आज सुरक्षित नाहीत. आजचा काळ 5Gचा आहे, पण आजच्या ह्या 5Gच्याच काळात काही महिन्यांच्या मुलीपासून ते 80 वर्षाच्या आजीपर्यंत कोणच सुरक्षित नाही. कुठे ना कुठेतरी अत्याचाराच्या त्या बळी पडतात. अलीकडेच बदलापूरमध्ये एक गोष्ट घडली. मैत्रिणीने मध्यप्राशन करून आपल्याच मैत्रिणीला मित्रांकडून अत्याचार करून घेतला, मित्रांना ते सहकार्य केलं. मग विश्वास कोणावर ठेवायचा, मैत्रिणीवरती की ज्यांना आपण ओळखत नाही अशांवरती? कारण असे देखील अत्याचार करतायत. कल्याणमधील घटना आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पुण्यामधील 2 मुलींची घटना आपल्या सर्वांना माहिती आहे. ह्या संपूर्ण गोष्टींबद्दल आपण फक्त बोलतो. एखादी अत्याचाराची घटना घडली की आपण स्टेटस ठेवतो, हळहळ व्यक्त करतो, निषेध व्यक्त करतो, किंवा जर आपण त्याच प्रदेशामध्ये राहणार असू ना, त्याच भागामध्ये राहणार असतो, तर आपण फक्त तिथे कॅन्डल मार्च करतो, जस्टिसच्या घोषणा देतो, पण पुढे आपण मात्र काहीच करत नाही जोपर्यंत नवीन एखादी अत्याचाराची घटना घडत नाही तोपर्यंत. मग ती घटना घडण्यासाठी आपण वाट का बघायची? चला, आपण सर्वांनीच एक निश्चय करूया. आपण सर्वांनी ठरवूया की आजपासून मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या ठिकाणी प्रत्येक स्त्रीचा मी आदर करेन, त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक स्त्रीला मी सन्मानजनक वागणूक, तिची कोणतीही शारीरिक आणि मानसिक छळवणूक होणार नाही याची काळजी मी घेईन. रस्त्याने येता जाताना प्रत्येक स्त्रीला सुरक्षित वाटलं पाहिजे अशी भावना आणि असं वातावरण मी तयार करेन. आणि भले ती ओळखीची असो किंवा अनोळखी असो, त्या प्रत्येक स्त्रीसाठी मी एक रक्षक म्हणून उभा राहीन. हा एकच निश्चय करूया. बघा, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये, ह्याच 2025च्या नवीन वर्षामध्ये आपण स्त्री सुरक्षित वर्ष म्हणून महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो. या स्पॉटलाइट थिंक कार्यक्रमामध्ये असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटणार. आजचा पहिलाच दिवस होता आणि आजपासूनच आपण सुरुवात केली, म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीला फार काही एक राजकीय किंवा भौगोलिक क्षेत्राबद्दल न बोलता आपण काय नवीन वर्षात सुरू करू शकतो याबद्दल मी माझं मत व्यक्त केलं. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की या गोष्टीचा विचार करा आणि ह्या गोष्टीचं पालन करा. पुन्हा भेटू नवीन भागामध्ये. तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची. धन्यवाद.